हितूच्या आयर्लंड मधल्या साठीतल्या मैत्रिणी विषय काय सांगते, पण त्याआधी आजच्या हलक्या फुलक्या मिनी ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. लग्नाला जास्त दिवस नाही राहिलेत आता, त्यामुळे साफसफाईची सुरुवात झालेली आहे. पावसाने पण थोडी विश्रांती घेतली, सगळे कामं करतायत, मग आपण पण काहीतरी केलं पाहिजे ना. हे हॅपी प्लॅनेटचं टॅप क्लीनर मागवलंय खरं, आता फक्त डाग निघू देत. ह्या नळावरचे डाग बघतायत, 20 वर्ष झाली घराला आणि तेव्हाचे हे नळ आहेत. ह्या बॉटल मध्ये तुम्हाला दिसताना हे निळसर असं लिक्विड दिसेल, पण स्प्रे केल्यानंतर मात्र त्याचा फोम होऊन जातो. भारीच ना. 1 मिनिट पर्यंत असं स्प्रे करून ठेवायचं आणि मग स्क्रबरने थोडं घासून घ्यायचं. भारी झालंय क्लीन. स्प्रे बॉटल फक्त 200 रुपयाचे, त्याच्यामुळे तुम्ही ट्राय करू शकता. सिट्रिक ऍसिड आहे, त्यामुळे डाग इझिली रिमूव्ह होऊन जातात आणि नॉन टॉक्सिक पण आहे. हे पाहिलं बिफोर आणि आफ्टर, मस्तच रिझल्ट आहे याचा. आपल्या घरी पार्सलची काही कमी नसतेच, मग त्यांच्या बॉक्सचं काय करायचं, तर घरी येताना आम्ही सगळे बॉक्स घरी आणतो आणि मस्त त्याच्यावर आपल्याला कांदे बटाटे मिळून जातात. रूम मधला जरा पसारा आवरू म्हणून इथे आले, तर इथेचा इथे वेगळाच गेम सुरू झालाय. सगळी ब्लाउज बाहेर काढलात, म्हणजे कधी कधी तर आठवत पण अरे बापरे, हेही ब्लाऊज माझ्याकडे आहे जे की मी कधी घातलं सुद्धा नाही. मोजकी 4-5 ब्लाऊज मी वापरत असते, कारण की कॉन्ट्रास्ट घालणं हे कसं मला आवडतं. माझ्या लग्नातला शालू आणि त्याच्यावरचं हे ब्लाऊज किती भरून घेतलेली मी तेव्हा ब्लाऊज, आणि आता मला बिलकुल आवडत नाही का काय माहिती, पण काय सुंदर डिटेलिंग आणि काय छान दिसत आहेत. नवरात्र संपली आणि मच्छीवर ताव मारलाय आम्ही. आज मस्त असं जेवण झालं आणि त्यानंतर आपला बोंगो. येस, प्रॅक्टिस सुरूच असते आपली. आता ह्याची गंमत काय, मी आणि शुभम आणायला गेलो ढोलकी. पण माझं असं होतं, मी शुभमला बोलली तू आधी बेसिक काहीतरी वाजवायला शिक आणि त्यानंतर आपण ढोलकी आणूया, कारण की ढोलकी थोडीशी महाग मिळते. म्हणून आम्ही हे बेसिक इन्स्ट्रुमेंट आणलं, ज्याचे की नाव आहे बोंगो. त्यानंतर संध्याकाळी आले मी माहेरी. माईने काकडी पाठवून दिलेली, मम्मी काहीतरी खायला दे, म्हणून मम्मीने उघडला खाऊचा डब्बा. हे पाहिजे का ते पाहिजे का, पण काही नको करता मस्त आम्ही काळ्या गुळाचा चहा पिला. तेवढ्यातच आला हितूचा फोन. हितूचा ब्रेक सुरू होता असं ती तिच्या मैत्रिणींची आमची ओळख करून देत होती, आणि तिच्या मैत्रिणी होत्या साठीतल्या. पण मज्जा आली त्यांच्याशी गप्पा मारून. त्यांचं एवढं आयरिश आपल्याला काय कळत नाही आणि इंग्लिश पण बोलतात ते एवढं फास्ट की बापरे. संध्याकाळी कामावरून शुभम आला आणि मस्त आम्ही स्प्राउट्स खाले आणि लगेच निघालो. आम्हाला यायचं होतं दहिसरला. आजसाठी एवढंच. आपण भेटू लवकरच. बाय.